कॉलेजला आम्ही आलो सोबत. कुठे चाललोय हिची एक्झाम. माझी एक एक्झाम आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. त्यासाठी आम्ही चाललोय. सकाळचे वाजले 6ची ट्रेन आहे. आता मी ट्रेन पकडली आहे कल्याणवरून, कल्याण स्टेशनवरून. लोकेशन रिव्हील नको करू. कांजूरमार्गला जायचं आहे आम्हाला, म्हणजे पवईला तिची एक्झाम आहे आणि मग तिथून आम्ही जाणार आहे. आणि मी ह्या दोघींना फक्त ॲज अ टाइमपास घेऊन आली आहे. मी एकटी पण जाऊ शकले असते, पण ह्यांना फिरायचं आहे, मग त्या दोघी आलंय. आम्हाला फिरायचं नाही, आम्हाला उचलून आणलंय. तिला फिरायचं नाही, मग मला हिच्यासोबत फिरायचं. हिला घेऊन फिरायचं आहे आम्हाला. एक्झाम माझी आहे, पण फायदा हे बघतायत ना ते कसे आले. आम्ही उतरलो आता कांजूरमार्ग स्टेशन. मॅप लावलाय, लोकेशन मॅप लावलाय. हे स्टेशन आहे. एस्केलेटर वरून जायचं. एस्केलेटर कहाँ है? यहाँ है. चलो. आता बस स्टॉपवर आलो आम्ही. बसची वाट बघतोय, फॉर्म भरते आणि ही बस शोधते. 460 नंबरची बस पकडायची आम्हाला. आता बघू, कारण की रिक्षावाले खूप 60 रुपये पर सीट बघताय, घ्यायचं आहे एकाचे. तर मग आम्ही बसने जातो. बघू किती वाट वगैरे लागते. फायनली आम्ही बस पकडली आहे. आम्हाला 460 नंबरची बस भेटली, मोरारजी नगर. तिथे प्राइस आहे तिकीट 45 रुपये लोकांचे. आणि तिथे आपल्याला 60 रुपये पर पर्सन आम्हाला गणवत होते. भला होईल माणसाचं. उतरलो आम्ही आणि आम्हाला लेट झालंय. 5 मिनिटं बाकी आहे फक्त. पण गौरी पळते पुढे आणि आम्ही तिच्या मागे मागे पळतोय. बघू आता पोचतो की नाही. 5 मिनिटं फक्त. आलोय ऑलमोस्ट. पोचलोय. ही बिल्डिंग आहे आणि मला शोधते. हेडफोन घेऊन गेली आज मॅडम. पॅन कार्डची झेरॉक्स पाहिजे होती, आता इथे काढली आहे. पोचलो पण आम्ही. किती 2 मिनिटं बाकी असताना पोचलो टाइमला. हालत खराब झाली. 2 मिनिटं पडत यायला लागलं. रामबाग लेके गया रिक्शा से, इसका गाड़ी से पुलिस का. एकटीच खाते. भूक लागली. कभी आया मैं जाने का बाद. मूवी बघणार आहे आता. ओय लकी ओय मूवी बघत आहे. इथे ही कंपनी आहे, म्हणजे काय तिथं सेंटर आहे आणि इकडे बसायला जागा दिली आहे लोकांना. इथे कैसा गया आपका एग्जाम? एकदम छान. हाँ, पास होणार आहे. अरे बापरे. आमच्यासोबत स्कॅम झालाय आणि एकीला भानच नाहीये किती लांब गेली ती. एवढं लांब. आणि तिने मागे बघितलं पण नाहीये. एकटीच गेली आहे. ती बघ शोधते बघ. आम्ही पवई गार्डन म्हणून आलो. तर इथे जे गार्डन आहे ते वाटतंय आम्हाला. ते वाटतंय. पण आम्हाला पवई लेकला जायचं. पवई लेकला जायचं. थोडं पुढे चालत जावं लागेल इथून वाटतं. आता हिला शोधतो. हे पवई गार्डन. इथे पवई लेक आहे. ऊन लागतंय. हॅलो गाईज, इथे मला उन्हात उभं करून दिलंय आणि हे लोक फोटो काढत बसले. लुक ॲट देम. एवढ्या गरमीमध्ये पण यांना फोटो काढायचे आहेत. आम्ही छत्रीचा पुरेपूर वापर करतोय.
चला आता नेक्स्ट लोकेशनला चालले 2 हिरोईन आणि मी त्यांची वॉर्ड बाय बॅग बिग घेऊन चालली आहे मस्त. आता घेतली बॅग आता तर आम्ही तलाववरून ते पवई लेक वरून तिथून आम्ही आलो कांजूरमार्ग स्टेशन आणि इथे आलो. आम्हाला कळलं की मेगा ब्लॉक आहे. तसं आधीपासून वाटलेलं असेल पण मग एवढं कन्फर्म नव्हतं माहिती. आता इथून आम्ही भांडूप स्टेशनला चाललो कारण की फास्ट गाड्या चालू आहेत. आम्ही फास्ट ट्रेन एक्झॉस्टेड ऑलरेडी. काही खाल्लं पण नाही. इथे इतकं पवई म्हणजे सगळ्यांना असं वाटतं हाय फाय हाय फाय. तिने फक्त खाल्लं आम्ही. खाऊन पण एनर्जी डाऊन आहे म्हणजे आता. तिथं चिरून गेलं असेल. गौरी काय केलं? मी स्लो ट्रेन बघितली. फास्ट बघायच्या ऐवजी आता फास्ट ट्रेन बघायची कारण की फास्ट ट्रेन चालू आहेत. आता 1:30 वाजता ट्रेन आहे आणि एक टिटवाळा आहे ती धीमी येत. आय डोंट नो ती येते. इथून फास्ट होणार आहे. पुढून जाणार आहे कांजूरमार्ग वरून. आम्हाला नाही माहिती. बस होप्स वर बसतोय आता कारण की इनी 12:25 बघितलेली 12:30 झालेत. आणि इथे आल्यावर ती मला बोलते. मी विचारलं कितव्या प्लॅटफॉर्मवर आहे ते बोलते 1 प्लॅटफॉर्मवर आणि 1 वरून फास्ट नाही जात. तेव्हा मला कळलं की फ्लो बघितली आणि मीच्या भरोशावर इथे आलो. तिकीट बिकीट काढलं आणि आता इथे इंडिकेटरवर लावले टिटवाळा स्लो लावले. तर जर ती आली तर मग ठीक आहे जाऊ शकतो. नाही तर डायरेक्ट 1:30 वाजता ट्रेन 1 तास लेट. हे असे मेगा ब्लॉकला कामं चालू असतात प्लॅटफॉर्मच्या इथे म्हणून मेगा ब्लॉक ठेवलेला असतो. मस्त टाइमपास मिळाला. हां टाइमपास हेच बघत बरोबर. त्याच्यामुळे मेगा ब्लॉक असतात दिलेला. 1 प्लॅटफॉर्म आहे हा 2 आहे जिथून स्लो ट्रेन जातात. तिथे काम चालू आहे हे पण स्कायवॉकचं. आम्ही कल्याणला पोहोचलो. तीच गाडी भेटली आम्हाला आणि आम्हाला बसायला जागा पण भेटली. ठाण्यानंतर मी लोकांना असं सरकवलं आणि बसून घेतलं. आता आम्ही कल्याण स्टेशनच्या बाहेर रेस्टॉरंट आहे शिवसागर तिथे आले पेट पूजा करायला. मला स्पॉन्सर नाही लागली. स्पॉन्सर प्लीज. आता मी खातो काहीतरी. आम्ही व्हेज कोफ्ता आणि रोटी घेतली आणि मसाला पापड पण घेतलाय जो अजून आला नाही. आमचं जेवण झालं. आता आम्ही चॅलेंज करतोय लिंबू खायचा बिना एक्सप्रेशन. ठीक आहे पिळू नाही डायरेक्ट चावायचं खायचं. नाही हो तसंच नाही पिळायचं नाही. पिळायचं नाही हो तसं असतं का? खायचं डायरेक्ट नाही पिळायचं नाही. लवकर लवकर दिले ते आणि हा आम्ही काहीच काय केलंय. आम्ही नाही करत आहे. नाही ना असं नाही. गौरीने पण करायचं. सगळ्यांनी करायचं. आता गौरी चावाय गौरी तोंडात नाही फक्त तोंडात धरलेस तू कळते मला. खा लवकर. नाही खा लवकर. नाही खा नाही खा नाही तिने केली. हा पिळे पाहिजे तर हरली गौरी पण हरली. नाही मी हसली पण मी एक्सप्रेशन थोडी दिले. झालं ना हसली. चिंबट थोडी ते एक्सप्रेशन. बाता केलं नाही मी हे तर मी करून दाखवते ना बघ परत. ठीक आहे. हा ठीक आहे गौरी. रस दिसला नाही. हा इथे आपल्याला लुझर दिसतोय. चावलाय त्याला. ठीक आहे इकडे चावलं.
कसं वाटतंय? किती बिल? पनिशमेंट देऊ आम्ही तिला. हो, आता बिल पे करून आपण जाऊयात. किती बिल झालंय? 425 रुपयाचं खाल्लंय आम्ही गाईज. एंड करायचं आहे का? रिक्षात नाही दाखवायचंय का कसे बसतो आपण?